1000 लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे. कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते. ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. कोणतीही गोष्ट देण्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण हे एखाद्याबरोबर वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक विलंगत अथवा चिटकून राहता. भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्यकाळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही. तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमान काळ. त्यामुळे वर्तमानातच जगा. तुमच्याकडे वेळ आहे असं जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते, पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात. रक्ताचा सडा घालत नाहीत, इतकाच फरक आहे. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विष प्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणेही टाळा. त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल. जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात. स्वतःवर प्रेम करण्यास शिका. कोणावरही द्वेष करू नका. द्वेषाने आपलेच नुकसान होणार. त्यापेक्षा प्रेम करा, त्याने सर्व काही चांगलेच होईल. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्याचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशी वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका. नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्याबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला. हे सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल. आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसार मोठे होत असतो. आपल्या विचाराने जग बनते हे लक्षात ठेवा. कोणाचाही सूड होऊ नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या. कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही. रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो. आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा, अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल.